चला तर नमस्कार माझ्या यूट्यूबच्या मित्रांनो. तर परत आम्ही मी आई पप्पा आणि साक्षी आम्ही परत एकदा पांडवलेणी बघण्यासाठी जात आहे. कारण की मी आणि साक्षीला राहून इथे 1 महिना झाला आहे. तर मम्मी पप्पा आम्हाला बघण्यासाठी आलेत. तर मग त्यांना पण आम्ही एकदा पांडवलेणी बघून फिरवून आणतो. चला दम्मन चल. नाही जिथं चललं नाही झालं तिथं बसून जाऊ की नाही. अण्णा तर निघले हो पुढं. अन्नाला येते. चल उठ. चिप्स दीदीला खायला द्यायला तर खायच तू. म्हणजे वरपर्यंत गाडी चाल. गाडी जाते मी लांबलो. फादर इज व्हेरी फास्ट चेलिंग. गेलेले लांबरो गेले बा पप्पा. आई सगळ्यात माग. जिथं जमलं नाही तिथं बसून जायचं खाली. चल ना. नाम पाली भाषा से अन्न गेले आई. मग इसका मतलब होता है तू नाही येत का मग. काय होत नाही रे. बरं तू थांब आम्ही पाहतो. अन्न विचार. और साथ में इन गुफाओं को दक्षिण नाशिक पारवरून लय भारी दिसतंय. फादर बसलेत थकून. अरे लय भारी दिसतंय वरतून. हे पूर्ण नाशिक दिसतंय. आता तुम्ही आलेच आहेत तर या फिरून. आता तुम्हाला काय नंतर आता चलणं होईल, नंतर नाही होणार. पैसा आहे त्यो. बसायचं चालायचं बसायचं चालायचं हे ते लिहिलेलं आहे इंग्लिश मध्ये. पप्पा हे बघ कसा गोल राउंड बनवून बसलाय. पैसा बरं तसं नको करून जाऊ दे. जाय तुला मारायला. गुफा नंबर 3 के अभिलेख से पता चलता है कि राजा गोमतीपुत्र सातकर्णी ने अपने राज्याभिषेक के 24वें साल में अधिकारी रामक को आदेश दिया था कि इन गुफाओं का दान बौद्ध भिक्षुओं को दे. गुफा नंबर 4 पानी की टंकी थी जिसे अब भर दिया गया है. गुफा नंबर 6 का निर्माण वीरा नमक मुकदस्या नामक मछुआरे ने दिया था. इससे पता चलता है कि उस समय समाज के सभी वर्गों में भगवान गौतम बुद्ध के विचारों का प्रभाव था. इट्स आवर ड्यूटी सेव इन्फॉर्मेशन ड्यूटी. झाकण किरण्याकडे. चला दर्शन राहिले. अरे म्हणजे त्यांना दाखवायचं असतं. वरती नको एवढं. अरे इथं वरती 2 आहे. एक तर लय वरती एक खाली आहे. 2 प्रकार आहे. आपण जास्त वर नाही जायचं, थोडंसच जाऊ. देऊन जायचं आता जाता. आता इथं बाय आपण इथंच आहे तर अन्न गेले बी वर. चांगलं आहे का. मम्मीला शर्ट आवडलेलं आहे. तुम्हाला आवडलंय का सांगा कमेंट करून. अरे मग म्हाताऱ्याला हे झालं ना रे. म्हाताऱ्याला होत नव्हतं ना. चल उठ का थांबते. पाणी गिनी प्यायचं का. अरे इथून अजून समोरून लय भारी दिसतंय. तू चालतेस वर. पुढे तिला चलू दे वर. काय रे तिथे. हा हे याच असते ते काय म्हणते त्याला. ते काय म्हणतात काय माहित. मला नाव नाही आठवण त्याचं आता. चल
नाही रे, फॉरेस्टरला ते हे इथं वर चल नाही तर आलं त्याच्यावर बी जाता येते, पण त्याच्यावर नको, तुम्हाला इथपर्यंतच बरं आहे. 25-25 रुपये तिकीट आहे. 5 देते ना, 4 ऑनलाईन काढून घेऊ एक. आवाज कसा आहे? थंड किती? माशी कधी येडी पागलच का तू? और भेंडकी आली डायरेक्ट. चल चल तिकडे समोर पुढे तुला दिसेल लाल. हो रे, लाल शेपूट तिकडे बी ना जलपरी. आहे का नाही? बरं काही गरज नाही का? अण्णा एकटेच फिरायला लागले. ते बाय काय सांगायला लागले काय? मग गौतम बुद्धाची मूर्ती बाय तिथं याच्या दगडात ती बाय. मग तुमचं कुठं इथून वरती जायचं ते बंद केलं त्यांनी. ते आतमध्ये गुफा. तिथं जायचं अण्णा आपल्याला वर. तिथून दिसतंय पूर्ण नाशिक. भारी का? येडा आलाय. कसं बरं आहे का? दगडच आहे ते, पुरे दगडात कोरलेले ते. सगळं गौतम बुद्धाच आहे. स्तंभ आहे वाटतं तो. तिकडे मी नाही काढतो फोटो. जा दीदी पुढं. हे वरतून ये. आई जा पुढं. जाय ना पुढे निघ ना. त्याचं नाव आहे साक्षी आणि हा आवाज म्यूट नाही करायला पाहिजे. आई गो. नको आहेत रे बाबा. किरणचा साला येतो नको. साप बीप बी असू शकतो. गेला ते आत साप बी असू शकते तिथं. आई किती भारी दिसते पाहिजे सिटी. ते खेकड्यावर दिसतोय. सापाची कातील पाय तुला दिसायली. ठीक आहे. हा ती पाय कुठे कुठे रे? मी तुला व्हिडिओ दाखवतो. थांब, आज संध्याकाळी व्हिडिओ येणार. आम्ही झू फिरलेलो. पुण्याला का नाशिकला? पुण्याला. इथं फोटो काढू आणला तुमची दोघांचे. इथे काढाय तिथे इथं थांब पुढं? तू बाहेरून काय काय होतं ना? लवरचं नाव काढ होतं बाबा. मग बायकोचं काढ होतं पहिले. आज भारी. अरे असं उभं राहू दे त्यांना इथून. हे इथं तिथून असं काढू आपण सिटीचं. मी काढतो बरोबर फोटो. मी काढलाय तो सिटीचा फोटो. कुठून? तिथं तिथं त्या तिथं समोर पाणी पडायला याच्यातून पाणी पिते ते डोंगरातलं. माझा 100 वर्ष नाही झाले, 100 वर्ष नाही झाले ढसाळला. पडावं नाही म्हणून हे केलं त्यांनी तसं. पूर्ण छान प्रकारे मम्मी पप्पांना मी पांडवलीने फिरवलंय.
गौतम बुद्धाचं असं स्मारक, बौद्ध विहार पण. हा कसं चांगले का? भारी होते पहिले लोक, भारी कारागीर असे. बसते ते आहे. धरली का? हे इथं पाणी प्यायचं असं दे, पाणी प्यायचं चांगले. पाणी आहे ना आपली बाटल भरलेली. टाके बिके धुवायला असं वरती जाता आलं पाहिजे ना, तसंच आहे. इथं जाऊन आलो ना आपण, इथूनच आलो आपण. तेच म्हणू लागलो ना घडी घडी. मासे किती बारीक बारीक पिल्लेत, मोठे मासे खाली असते. त्या बाजूला पण एक मोठा. नाही रे, तिचं काय ऐकायली तू? साप नाही रे, रस्सी. हो रे. हा अरे रस्सी, द्वारा आहे ते, द्वारा. चिप्स आहे का? दिसत इकडे धाये जरा बरं. हे पाय ना किती भारी. हे पोल कसे उभा केलेत. नाही याचा कॅमेरा खराब झाला काय का मला. इकडे आलोच नाही रे आपण साक्षी. खाली पाय बरं आहे खड्डे बिड्डे. चलतो वर पाहून पाहून. देव वाटते बसायसाठी ते. अरे इथं काही बसलेलं बी असलं तर दिसणार नाही. बसलेलं बी असलं तर काही दिसत नाही त्याच्यात अंधारात. अरे आराम करायचंय ते. चल रे साक्षी चल, पडशील तसं बसू नको त्याच्यावर. तिकडे बी आहे. हे बघू चला. खेकड्याचे पाय इथं चलन का आता? इथं इथं नाही आलो आपण. आताच वरती आणलं असेल त्यांनी कसं तरी.
काय का हा तेच आहे ते स्तंभ आण नाही हे पहिलेचे कारागीर भारी होते. मस्त मस्त डिझाईन पुढे ती डिझाईन पहा कशी केली त्यांनी ती. हत्ती बित्तीला फेमस होती तेव्हा. ते काय म्हणते ते बाई गाय गाय नाही म्हणे तर त्याला नंदी बैल म्हणतो. नंदी बैल म्हणते. आंघोळ करायचं बी असू शकतं त्यांचं पहिलं. हे छोटी विहीर बोल असला असं ना तू झाकून घेतला पाणी वापरायसाठी याच्यासाठी जमा करायचं सापाचं पावसाचंच पाणी होतं पहिले. साठवायला नव्हती जागा. तिथे तू दिदीला झालं बरं हाताला पोरगी लय पळा लागली लम्मानी बरं आई. नाही नाही ना हे स्नानगृह असं नाही स्नानगृह. तर माझ्या युट्यूबच्या मित्रांनो झालंय वरती. मम्मी म्हटलं पप्पांना वरती फिरून दाखवलंय आणि आता परत झाली घराकडे जायची रूमकडे जायची तयारी. खाली उतरायला एवढं काही अडचण नाही आहे पण वरती जाण्यासाठी नाही का म्हणजे जेवण वगैरे करून एक पाणी 2-3 पाण्याची बॉटली असं घेऊन जा जेणेकरून म्हणजे तुम्हाला वरती पाणी नाही आहे पण मग ते तुम्हाला योग्य नाही वाटणार पिण्यासाठी. ड्राम वगैरे येतात अशी आपली स्पेशल बॉटल ठेवा आणि जा आणि घ्या वरती मस्त स्वर्गाचा आनंद. नंतर कधी येणं होईल नाही होईल आहे ना मग फिरून घ्या. साक्षी दामंडी पोरगी पडन बर का पळून धरतीला टाकणंच ना रे. पाय टाकल्याशिवाय कसं तर खाली उतरणं एकदम सोपं आहे वरती जायला थोडस अवघड. आळी नाही ती हे ते चल चलता येत नाही गुडघ्याचं बी पाय सटकायचं बी वाटतं नाही का. इतक्या वर चला. चला तर मित्रांनो आपण इथंच आपला ब्लॉग थांबूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं विसरू नका. चला तर बाय मित्रांनो. मी माझी सासू आणि माझा नवरा आता आम्ही चाललेलो घरी. मग ब्लॉग पूर्ण बघितल्यामुळे सगळ्यांचा आभार आणि धन्यवाद. थँक्यू.